नमस्कार मुलांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान मजेत असाल. तर चला मग आज आपण काय शिकूया. आज आपण बघा इयत्ता 6वीतील पहिलं काय घेतलं होतं आपण, सॉंग्स ऑफ हॅपीनेस. ठीक आहे, ही आपली पोएम झाली होती. नंतर त्याच्यानंतर आपण फन अँड गेम्स हे पण झालं होतं. द वाईल्ड बोर अँड द फॉग्स हे पण आपण अभ्यासलेलं होतं. तर आता आपण पाहूया 1.4 युनिट. कुठला आहे युनिट? हे पहिलं आहे. त्याच्यातलं कुठलं आहे? 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली. काय आहे आपल्या याचं नाव, चॅप्टरचं नाव? म्हणजे एक लेटर फ्रॉम हिंगोली. म्हणजे लेटर आपल्या चॅप्टरमध्येच काय शब्द आलेला आहे? लेटर. लेटर म्हणजेच काय? पत्र. तर बघूया अ लेटर फ्रॉम हिंगोली. हे पत्र कुठून आलेलं आहे? हे आलेलं आहे लेटर फ्रॉम हिंगोली. हिंगोलीवरून आलं आहे. चला मग सुरुवात करूया. आपल्या 1.4 याचं काय नाव आहे? अ लेटर फ्रॉम हिंगोली. म्हणजे एका मुलाने हे पाठवलेलं पत्र आहे. तर या मुलाने आता कोणाला पत्र पाठवलेलं आहे, त्या पत्रात काय काय गमती जमती आहेत, त्याचे काय काय एक्सपिरियन्स आहेत, त्याला काय अनुभव आले, तर ते आपण आता अभ्यासू. आता हा मुलगा ऑब्व्हियसली सुट्ट्यांमध्ये, आता वॅकेशन वगैरे स्टार्ट होतात, तुम्ही सगळे बाहेर जाता सुट्ट्यांमध्ये, तर असाच काहीतरी अनुभव आपल्याला काय दिसेल, या पत्रातून दिसेल. तर चला मग आपण अ लेटर फ्रॉम हिंगोली अभ्यासायला सुरुवात करूया. तर बघा इथे पण त्या नेहमीप्रमाणे इथे 5 ॲक्टिव्हिटी आहेत. लर्न, ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट अँड क्वेश्चन आन्सर, म्हणजे 5 स्टेप्स आहेत. तर चला मग आपण पहिल्या स्टेपला सुरुवात करूया. बघा पहिलं काय आहे, म्हणजे अ लेटर फ्रॉम हिंगोली. हे आपल्या चॅप्टरचं 1.4चं काय नाव आहे? अ लेटर फ्रॉम हिंगोली. तर याचं सर्वप्रथम काय करूया, इंट्रोडक्शन. म्हणजे या पत्रात काय दिलेलं आहे? लेटर म्हणजेच पत्र. लेटर म्हणजेच पत्र. तर या पत्रात काय काय दिलेलं आहे, काय काय गमती जमती आहेत, तर ते आपण अभ्यासू. चला तर मग आपण हे वाचायला सुरुवात करूया. इंट्रोडक्शन. बघा काय दिलेलं आहे इथे. बघा काय दिलेलं आहे. बघा, डू यू एन्जॉय गोइंग टू युअर मामा और आजी आजोबाज प्लेस इन द वॅकेशन्स? लेट अस रीड दिस लेटर written by a nephew to his uncle. We shall get to know how the boy enjoyed his Sagroli trip to his mama's place. तर इथे काय दाखवलेलं आहे, म्हणजे आपण समजून घेऊया काय दिलेलं आहे. डू यू एन्जॉय गोइंग टू युअर मामा और आजी आजोबाज प्लेस इन द वॅकेशन? इथे प्रश्न विचारलेला आहे. डू यू एन्जॉय गोइंग टू युअर मामा और आजी आजोबाज प्लेस? तुम्ही सुट्ट्यामध्ये तुम्ही तुमच्या मामाच्या गावाला, आजी आजोबाच्या गावाला जाता का? इन द वॅकेशन म्हणजे सुट्ट्यांमध्ये तुम्ही आजी आजोबा तुमच्या मामाच्या गावाला जाता का? लेट अस रीड दिस लेटर रिटन बाय अ नेफ्यू. नेफ्यू म्हणजे काय? भाचा. NEFEW. नेफ्यू म्हणजे काय? भाचा. भाच्याने कुणाला पत्र लिहिलेलं आहे? टू हिज अंकल. आता भाचा आहे म्हणजे अंकल, म्हणजे त्यांनी त्याच्या मामाला पत्र लिहिलेलं आहे. आजी आजोबा इथे लिहिलेलंच आहे, मामा. अंकल म्हणजे मामा. एका भाच्याने काय केलेलं आहे? आपल्या मामाला पत्र लिहिलेलं आहे. म्हणजेच तो कुणाच्या घरी गेलेला आहे? त्याच्या आजी आजोबाच्या घरी. वॅकेशन म्हणजे सुट्ट्यांमध्ये मामाच्या घरी तो गेलेला आहे. We shall get to know how the boy enjoyed his सागरोली ट्रिप. त्याच्या मामाच्या गावाचं नाव काय होतं? सागरोली. काय होतं त्याच्या मामाच्या गावाचं नाव? सागरोली. We shall get to know how the boy enjoyed his trip to his mama's place. तर तो त्याच्या मामाचं गाव होतं सागरोली, आणि तो सागरोलीला गेल्यानंतर तो आपली ट्रिप कशी एन्जॉय करतो, तर हे आपण आता कुठे बघूया? नेक्स्ट याच्यात बघूया, पुढच्या याच्यात बघूया. कसा तो मुलगा सागरोलीला जाऊन आपल्या मामाच्या गावी जाऊन ट्रिप कशी साजरी करतो. तसं तुम्ही पण काय करा, तुम्ही जर तुमच्या मामाच्या गावी जात असाल, तुम्ही पण तुमचा अनुभव आहे सुट्ट्यांमध्ये जे जे क्षण घालवलेले आहेत, तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, किंवा जे तुम्ही मामासोबत कुठे फिरायला गेलेले असाल, तिथे काय गमती जमती केल्या, तुमच्या म्हणजे तुमचे भावंड असतात, कझन सिस्टर ब्रदर असतात, त्यांच्यासोबत कुठल्या गमती जमती केल्या, कुठले प्लेसेस फिरायला गेले, तर हे सगळं एक्सपिरियन्स पण काय करा, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. तर चला मग बघूया आपण काय करूया, पत्र वाचायला सुरुवात करूया. प्रथम बघा आपल्या याचंच नाव काय, लेसनचंच नाव आहे अ लेटर फ्रॉम हिंगोली. आता बघा हे पत्र कधी लिहिलेलं आहे? हिंगोली. हे पत्र कुठून आलेलं आहे? हिंगोली. हिंगोली काय आहे? हे गावाचं नाव आहे. हिंगोली काय आहे? गावाचं नाव आहे.
हिंगोली काय आहे, गावाचं एक नाव आहे. आणि हे कधी लिहिलेलं आहे, 9th जून 2015. कधी लिहिलेलं आहे, 9th जून 2015, म्हणजे 2015ला हे पत्र लिहिलेलं आहे. कुठून लिहिलेलं आहे, हिंगोली या गावावरून. तर सर्वप्रथम आपण पत्र वाचूया. काय लिहिलेलं आहे, माय डिअर संजू मामा, म्हणजे ह्या मुलांनी पत्र लिहिलेलं आहे. एकदा रीडिंग करूया, म्हणजे काय आपल्याला कळेल एक्झॅक्टली कोणी कोणाला पत्र लिहिलेलं आहे. तर बघा, माय डिअर संजू मामा, आय हॅव रिच्ड हिंगोली. हाऊ वंडरफुल वर दे डेज वी स्पेंट ॲट सागरोली. Unforgettable moments. This summer vacation has added so many colorful memories to my life. Sanju Mama, I really miss Sagroli. At Sagroli, I enjoyed swimming in the Manzara River, playing with Tejas and Avdut on its banks, and going on long walks through the Balaghat hills. Riding a buffalo on the way back home, I felt like the king of Sagroli. That lunch, wow! Amras with kurdai, papadya and kanda bhaji. Meena Mami is a great cook, a master chef. Aji's Shrikhand Vadi is incomparable. How I enjoyed reading the bound volumes of Kishore, Champak and Kumar in Kaka Azoba's library. I am looking forward to my visit to Sagroli next year. Give my regards to Aji, Azoba, Raju Mama, Shaila Mami, Meera Mami, and love and best wishes to Tejas and Avdut. Yours lovingly, Raman. PS means postscript. I am sending 2 postal stamps for Tejas and a matchbox cover for Avdut for their कलेक्शन. तर हे काय केलेलं आहे, आपण पत्र वाचून घेतलेलं आहे. पत्र वाचल्यामुळे काय झालेलं आहे, आपल्याला हे पत्र कोणी कोणाला लिहिलेलं आहे हे आपल्याला कळलेलं आहे. तर हे पत्र एक रामन नावाच्या मुलाने कोणाला लिहिलेलं आहे, त्याच्या संजू मामाला लिहिलेलं आहे. आणि रामन हा कुठे राहतो, हा हिंगोलीला राहतो. आणि तो त्याच्या मामाचं गाव कुठं होतं, सागरोली. तो कुठे गेला होता, सागरोलीला गेला होता. तर त्याने सागरोलीमध्ये काय काय एन्जॉय केलं, काय काय खाल्लं, कुठे फिरायला गेला, त्याच्या भावंडासोबत कुठे कुठे खेळला, ते त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या आजी मामीनी त्याचे कसे त्याला कसं खाऊ घातलं, त्याचं लाड कौतुक कसं केलं, मग त्याने तिथे कुठले पुस्तकं वाचलं, म्हणजे हे त्यांनी काय केलेलं आहे, या त्या पत्राद्वारे त्याला जो आनंद झाला त्याच्या मामाच्या गावी जाऊन, तो त्यांनी आनंद हिंगोलीला पोचल्यानंतर तो आनंद कसा व्यक्त केलेला आहे, त्याचा जो एक्सपिरियन्स अनुभव होता मामाच्या गावचा, त्यांनी आपल्या मामाला पत्र पाठवलं. त्याच्या मामाचं काय नाव आहे, संजू मामा. संजू मामाला त्यांनी पत्र पाठवलं आणि त्याचा अनुभव त्यांनी त्याच्या पत्र लिहून त्यांनी त्याचा आनंद अनुभव शेअर केलेला आहे, व्यक्त केलेला आहे. चला तर मग आपण पत्राला स्टार्ट करूया. माय डिअर संजू मामा. माय डिअर संजू मामा म्हणजे माझा प्रिय मामा. माय डिअर संजू मामा. डिअर म्हणजे प्रिय, डिअर म्हणजे प्रिय. आपण सुरुवात करतो ना, पत्र लिहितो, एका बाजूला काय असते, डेट वगैरे असते, आपण ज्या ठिकाणावरून लिहितो त्याचं नाव असते. आणि मग हे आपण माय डिअर किंवा जर फॉर्मल लेटर असेल तर रिस्पेक्टेड सर मॅडम, जसं तुम्हाला ॲप्लिकेशन द्यायचं असेल तर रिस्पेक्टेड सर मॅडम. पण हे काय आहे, आपलं इनफॉर्मल लेटर आहे, म्हणजे औपचारिक पत्र नाही आहे. इनफॉर्मल म्हणजे जे आपण नातेवाईकांना, आई बाबा मामा मामीला जे लिहितो त्याला काय म्हणू आपण, इनफॉर्मल लेटर. तर त्याच्यात आपण माय डिअर संजू मामा, माय डिअर ब्रदर, माय डिअर सिस्टर असं पण लिहितो. त्याने लिहिलं माय डिअर संजू मामा म्हणजे माझा प्रिय मामा. काय लिहितोय पुढे बघूया. आय हॅव रिच्ड हिंगोली. रिच्ड म्हणजे पोहोचणे, रिच्ड म्हणजे पोहोचणे. कोण म्हणतो, रामन म्हणतो. आय हॅव रिच्ड हिंगोली. मी कुठे पोहोचलेलो आहे, हिंगोलीला, कारण हिंगोली हे त्याच्या गावाचं नाव आहे, तो हिंगोलीला राहायचा. हाऊ वंडरफुल वर द डेज वी स्पेंड सागरोली. तो म्हणतो हाऊ वंडरफुल. वंडरफुल म्हणजे खूपच छान, वंडरफुल म्हणजे खूपच छान. हाऊ वंडरफुल
वर द डेज वी स्पेंट, स्पेंट म्हणजे घालवणे, स्पेंट म्हणजे घालवणे. हाऊ वंडरफुल वर द डेज वी स्पेंट ॲट सागरोली. तो म्हणतो की किती ते सुंदर दिवस होते, किती छान दिवस होते जे मी कुठे घालवलेले आहेत, जे मी सागरोलीला घालवले आहेत. सागरोली हे काय होतं, हे त्याच्या मामाचं गाव आहे. सागरोली काय आहे, हे संजू मामाचं गाव आहे, म्हणजे रामनच्या मामाचं गाव आहे. अनफॉरगेटेबल मोमेंट्स, अनफॉरगेटेबल म्हणजे न विसरण्यासारखे, न विसरण्यासारखे. मोमेंट म्हणजे क्षण. अनफॉरगेटेबल मोमेंट्स म्हणजे काय आहे, मी तुमच्या गावी आलो सागरोलीला, त्याच्या ज्या मेमरी आहेत, माझी जे क्षण आहेत ते काय अनफॉरगेटेबल मोमेंट्स म्हणजे मला ते विसरता नाही येणार, इतके सुंदर क्षण मी तुमच्यासोबत घालवले. धिस समर, समर म्हणजे उन्हाळा, समर म्हणजे उन्हाळा. धिस समर वॅकेशन, वॅकेशन म्हणजे काय, सुट्ट्या, वॅकेशन म्हणजे सुट्ट्या, समर वॅकेशन म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या. दिस वॅकेशन हॅज ॲडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ. दिस वॅकेशन म्हणजे तो काय म्हणतो की या वर्षी मी या वर्षीच्या ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, हॅज ॲडेड म्हणजे माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये काय झालेल्या आहेत, ॲडेड सो मेनी कलरफुल मेमोरीज इन माय लाईफ. मी काय केलेलं आहे, या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये माझ्या आयुष्यातील कलरफुल म्हणजे सुंदर अशा रंगबिरंगी मेमोरीज काय केलेल्या आहेत, मी कॅप्चर केलेल्या आहेत, माझ्या मनात त्या साठवून ठेवलेल्या आहेत. त्या मेमोरीज कशा आहेत, कलरफुल आहेत, म्हणजे खूप रंगीबिरंगी. म्हणजे त्यांनी रंगीबिरंगी म्हणजे कलर असं रंगाच्या अर्थाने घेतलेले नाही, त्याने जो एक्सपिरियन्स घेतलाय, जो अनुभव घेतलेला आहे मजेशीर, म्हणजे ज्या आनंदमय क्षण त्यांनी घालवलेले आहेत, जे काही त्यांनी केलं असेल ऍक्टिव्हिटीज वगैरे, तर ते जे कलरफुल मेमरीज आहेत, म्हणजे ते सुंदर क्षण आहेत, ते काय केलेलं आहे, हे माझे या समर वॅकेशन, या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील सगळ्यात बेस्ट दिवस गेलेले कलरफुल मेमोरीज आहेत. पुढे बोलतोय, संजू मामा आय रिअली मिस सागरोली. तो आपल्या मामाला लिहितोय, आय रिअली मिस सागरोली म्हणजे मी खूपच काय सागरोलीला मिस करत आहे. तुम्ही पण तुमच्या मामाच्या गावाला जात असाल, छान, तुमचे तिथे लाड कौतुक होत असेल, पण तुम्ही पण तुमच्या मामाला किंवा मामीच्या आजी आजोबा खूप लाड करतात, आपल्याला छान छान खाऊ घालतात, आईस्क्रीम खाऊ घालतात, फिरायला नेतात, छान कपडे घेतात, आवडतं की नाही. म्हणून मामाचं गाव, आजीचं गाव हे काय असते, सगळ्या मुलांना आवडतं. आणि सुट्ट्यांमध्ये पण काय असतं, आपल्याला त्या गावी जायला आवडते. तुम्हाला पण आवडत असेल, हो ना. चला तर मग आता पुढे काय लिहितो रावण बघूया. ॲट सागरोली आय एन्जॉयड स्विमिंग इन द मंजारा रिव्हर. तो म्हणतो की ॲट सागरोलीमध्ये काय केलं त्यांनी, एन्जॉय केलं. स्विमिंग म्हणजे पोहणे, ॲट द मंजारा रिव्हर. कुठल्या रिव्हरवर केलं, मंजारा रिव्हरवर त्यांनी काय केलं, रिव्हर म्हणजे नदी. त्यांनी काय केलं, स्विमिंग केलं. कुठल्या नदीवर, मंजारा नदीवर त्यांनी काय केली, म्हणजे एन्जॉय केलं, स्विमिंग एन्जॉय केलं. प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन द बँक्स अँड गोईंग ऑन लॉंग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स. तर काय झालं, तो सागरोलीला गेला, त्यांनी मंजारा रिव्हरवर काय केलं, आपल्या मित्रांसोबत काय केलं, ज्याचे जे भाऊ होते त्यांच्यासोबत स्विमिंग एन्जॉय केलं, म्हणजे पोहायला गेला तो. मग काय केलं, प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत. कोणासोबत खेळायचा तो, त्याचे नवीन फ्रेंड्स बनले. कोण, तेजस आणि अवधूत. ऑन द बँक्स म्हणजे नदीचा किनारा, बँक्स ऑफ रिव्हर म्हणजे नदी किनारा, बँक्स मध्ये म्हणजेच नदी किनारा. तो ॲट सागरोली आय एन्जॉय स्विमिंग इन द मंजारा रिव्हर, प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन द बँक्स अँड गोईंग ऑन द लॉंग वॉक्स थ्रू बालाघाट हिल्स. बालाघाट हिल्स म्हणजे पर्वताचं नाव आहे. तर त्यांनी काय केलं, तो मामाच्या गावाला गेल्यानंतर त्याने छान स्विमिंग एन्जॉय केलं, नदीवर पोहायला जायचं. नदीचं नाव काय, मंजारा रिव्हर आहे. आणि नदीच्या बँकवर म्हणजे त्याच्या किनाऱ्यावर तो त्याच्या मित्राशी चालत जायचा, प्लेइंग त्या नदीच्या किनाऱ्यावर खेळायचा. कोणासोबत खेळायचा सांगा पाहू, त्याचे फ्रेंड्स कोण होते, तेजस आणि अवधूत सोबत खेळायचा. कुठे, नदीच्या किनाऱ्यावर. आणि खेळून झाल्यावर काय करायचं, ते गोईंग ऑन अ लॉंग वॉक्स म्हणजे ते खूप दूर चालत जायचे. कुठे जायचे, कुठे जायचे, थ्रू द बालाघाट हिल्स. म्हणजे बालाघाट हिल्स म्हणजे त्याचे पर्वत असेल छोटंसं त्या नदी किनाऱ्यावर. तर ते नदीवर पोहून झालं, छान खेळून झालं की ते लॉंग वॉकवर निघायचे, म्हणजे चालायला जायचे. कुठे जायचे, बालाघाट हिल्स म्हणजे त्या पर्वतावर चढायला जायचे ते. मग आहे
रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम. घरी जाताना तो कशावर रायडिंग करायचा? आपण सायकलवर रायडिंग करतो, बाईक रायडिंग करतो, तर हा गावी गेला असल्यामुळे कशावर रायडिंग करायचं? बफेलो. बफेलो म्हणजे म्हैस. बफेलो म्हणजे म्हैस. रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम. घरी परतताना, तो मामाच्या घरी परतताना त्याचा खेळून झालं, सगळं झालं, तर तो कशावर बसायचा? म्हैस जी असते त्याच्यावर बसायचं. बफेलोवर बसून कुठे जायचा? तो त्याच्या घरी जायचा. बफेलोवर बसून तो कुठे जायचा? त्याच्या घरी जायचा. आय फेल्ट लाईक द किंग ऑफ सागरोली. तर त्याला काय वाटायचं? असं म्हशीवर बसून त्याला वाटायचं की तो सागरोलीचा राजा आहे, त्याला राजासारखं फील व्हायचं. आता पुढे बघूया आपण. दॅट लंच वाव, आमरस विथ कुरडी, पापडा अँड कांदा भजी. मीना मॉमी इज अ ग्रेट कुक, अ मास्टर शेफ. तो काय म्हणतो की त्याला जो सागरोळीचं जे त्याची मामी जेवण बनवायची ते काय होतं? खूप छान होतं. तर त्याच्या मामीने त्याच्यासाठी काय बनवलं होतं? आमरस. आमरस विथ कुरोडी. कुरोडी खातो ना आपण आमरसासोबत. किती सुंदर कॉम्बिनेशन असतं बघा. आमरस विथ कुरोडी, पापड्या अँड कांदा भजी. तर त्याच्या मामीने त्याच्यासाठी छान त्याचा पाहुणचार करायला काय बनवलं होतं? आमरस बनवलं होतं, कुरोडी, पापड्या आणि काय बनवलं होतं? कांदा भजी. तर तो त्याच्या मामीला काय बोलतो? मीना मामी इज अ ग्रेट कुक, अ मास्टर शेफ. त्याची मामी काय आहे? खूप चांगला स्वयंपाक बनवते. ती ग्रेट कुक आहे. मास्टर शेफ म्हणजे मोठमोठ्या हॉटेलमध्ये जसं शेफ असतात जे छान जेवण बनवतात, त्याप्रमाणे त्यांनी काय म्हटलं? त्याची मामी पण काय आहे? खूप छान, म्हणजे तिची त्याने तारीफ केली आहे. आता बघूया नंतर काय. अजित श्रीखंडवडी इज इनकम्पेरेबल. म्हणजे त्याची जी आजीनी काय बनवली होती? श्रीखंड वडी बनवली होती. ती काय? इनकम्पेरेबल म्हणजे आपण कशाशीच त्याची तुलना करू शकत नाही. कुठल्याच वस्तूशी त्याची, कुठल्याच पदार्थाशी तुलना करू शकत नाही, इतकी त्याच्या आजीने काय बनवली होती? श्रीखंड वडी. हाऊ आय एन्जॉयड रीडिंग द बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर, चंपक अँड कुमार इन काका आजोबास लायब्ररी. तो बघा, तो आजोबांच्या म्हणजे मामाच्या घरी गेला होता. तिथे काय होतं? त्याच्या काकांनी आणि आजोबांनी जिथे पुस्तक वाचत असतील तिथे एक लायब्ररी होती जिथे पुस्तकं ठेवलेली होती. तर तिथे पहा, म्हणजे हा छोटा असल्यामुळे आय एन्जॉयड म्हणजे त्याने काय केलं? म्हणजे एन्जॉय केलं काय? रीडिंग. पहा, त्याने मस्ती पण केली छान, तो खेळायला गेला. परत त्याने बफेलो रायडिंग केली, म्हणजे म्हशीवर बसला तो. परत त्यांनी काय केलं? नदीत स्विमिंग केलं, पोहायला गेला. आपल्या फ्रेंडसोबत तो कुठे गेला? टेकडीवर गेला चालायला. बालाघाट जे टेकडी होती त्याच्या गावाच्या बाजूला नदीच्या किनाऱ्याला त्या टेकडीवर चालायला गेला. पण पहा, त्याच्यासोबत त्यांनी काय केलं? त्यांनी त्याचं वाचन सुद्धा कंटिन्यू ठेवलं. तर त्यांनी बघा, हाऊ आय एन्जॉय रीडिंग द बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर, चंपक अँड कुमार. तर बघा, त्याच्या आजोबाच्या लायब्ररीमध्ये, काका आणि आजोबांच्या लायब्ररीमध्ये जी पुस्तकं होती जी त्याच्या वयाला लहान मुलांना आवडतात, तर व्हॉल्युम्स म्हणजे कोणाची पुस्तकं होती? किशोर, चंपक अँड कुमार. हे जे पुस्तकं होती ते त्याने आजोबाच्या लायब्ररीतून हे काय केलं? हे पुस्तकं त्यांनी वाचून काढली आणि ते पुस्तकं वाचताना त्याला खूप मजा आली. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय विजिट टू सांगोली नेक्स्ट इयर. तर तो म्हणतो की मी तशी वाट पाहत आहे की आता मला नेक्स्ट इयर समरमध्ये काय मी परत कुठे येईल? सागरोलीला येईल. कशाला? कारण त्याला म्हणजे आजी आजोबांच्या घरी मामा मामीसोबत राहून काय खूप मजा आली, त्यांनी खूप एन्जॉय केलं. मग आहे बघा, गिव्ह माय रिगार्ड्स टू आजी आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी अँड लव अँड बेस्ट विशेस टू तेजस अँड अवधूत. तर त्याने काय म्हटलं? गिव्ह माय रिगार्ड्स टू आजी आजोबा, राजू मामा, शैला मामी. तर त्यांनी काय म्हटलं की माझ्याकडून त्यांना प्रेम सांगा. रिगार्ड्स प्रेम सांगा. कोणाला? आजीला, आजोबाला. त्याची अजून परत एक मामा मामी होते. काय होतं? राजू मामा, शैला मामी आणि त्याची म्हणजे अजून एक मामी होती. कुठली? मीरा मामी. आणि त्यांनी प्रेम कोणाला सांगितलं? लव अँड बेस्ट विशेस, खूप साऱ्या शुभेच्छा कोणाला सांगितल्या? त्याचे जे कोण होते? कझिन ब्रदर होते. काय नाव होतं त्यांचं? तेजस आणि अवधूत. त्यांना काय सांगितलं? त्यांनी बेस्ट विशेस, शुभेच्छा आणि प्रेम सांगितलं. आता बघा, मग काय लिहिलेलं आहे पत्राच्या शेवट आहे? युअर लव्हिंगली रामन. म्हणजे तुमचा प्रिय कोण आहे? रामन आहे. आता बघा, तो या पत्रामध्ये काहीतरी लिहायला विसरलं असेल. PS म्हणजे पोस्ट स्क्रिप्ट, म्हणजे एखादा पॉइंट आपला लिहायचा राहून जातो, ते त्यांनी नंतर मेन्शन केलेलं आहे. इथे काय लिहिलेलं आहे? आय एम सेंडिंग 2 पोस्टल स्टॅम्प्स फॉर तेजस अँड अ मॅच बॉक्स कव्हर फॉर अवधूत फॉर देअर
कलेक्शन. तर याचे जे कझिन ब्रदर होते, म्हणजे त्याचे जे भाऊ होते, काय नाव होतं त्यांचं, अवधूत आणि काय होतं, तेजस. तर ह्या दोघांना काय होतं, म्हणजे लहान मुलांना काही कलेक्ट करायची आवड असते, हॉबी असते. तर तेजसला कुठली आवड होती की त्याला पोस्टाचे जे स्टॅम्प्स असतात ते त्याला कलेक्ट करायची आवड होती. आणि अवधूत काय करायचा, मॅचबॉक्स कव्हर त्याला आवडत असतील तर तो त्याचं कलेक्शन करायचं. म्हणून रामनने काय केलं की त्याने या पत्रासोबत आपल्या 2 छोट्या भावंडासाठी काय पाठवलं, तेजससाठी पोस्टल कार्ड स्टॅम्प्स पाठवले आणि अवधूतसाठी मॅचबॉक्स पाठवलं फॉर देअर कलेक्शन, म्हणजे त्यांच्या कलेक्शनमध्ये पुन्हा भर पडावी म्हणून. तर बघा अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, अ लेटर फ्रॉम हिंगोली. हे पत्र हिंगोलीवरून कोणी पाठवलं होतं, रामांनी पाठवलं होतं. कोणाला, त्याच्या संजू मामाला. तर म्हणजे हा जो रामन आहे हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कुठे गेला होता, समर वॅकेशनमध्ये तो मामाच्या गावी म्हणजे आपल्या आजी आजोबाकडे गेला होता. कुठल्या कोणत्या गावी गेला होता, सागरोलीला गेला होता. सागरोली हे त्याच्या मामाचं गाव होतं. तर त्याने तिथे खूप एन्जॉय केलं. त्यांनी काय काय केलं सांगा भाऊ. व्हेरी गुड. त्याने काय केलं, नदीवर तो पोहायला गेला, तो फ्रेंडसोबत खेळला. नंतर ते कुठे गेले होते, नंतर ते बालाघाट म्हणजे नावाची हिल्स आहे टेकडी, तिथे ते चालायला जात होते. नंतर तो घरी परत त्यांनी काय करत होता, बफेलो रायडिंग करत होता. बफेलो रायडिंग म्हणजे म्हशीवर बसून यायचा. त्याला कसं फील व्हायचं, त्याला असं वाटायचं तो कुठला तरी राज्य आहे. मग त्यांनी दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं की जे त्याच्या मामीनी खूप छान त्याचा पाहुणचार केला होता, छान छान जेवण बनवलं होतं. तर ते काय होतं, एकदम अमेझिंग आणि टेस्टी होतं. तर जेवणामध्ये काय बनवलं होतं सांगा मला. व्हेरी गुड. त्याच्या मामीने काय बनवलं होतं, आमरस बनवलं होतं, अजून कुरोड्या, पापड्या आणि कांदा भजी. तर हे एकदम अतिशय सुंदर अशी त्याची मामी जेवण बनवायची. त्याच्यानंतर त्यांच्या काका आणि आजोबाच्या लायब्ररीमध्ये काही पुस्तकांचं कलेक्शन होतं, ते त्यांनी वाचून घेतलं, ते त्यांनी एन्जॉय केलं. तर हे सगळं काय तो म्हणजे मिस करत होता. तर तो असं वाट पाहत होता की कधी नेक्स्ट इयर पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या येतात, कधी मी मामाकडे जातो. तर हे सगळं त्यांनी त्याचं एक्सपिरियन्स जे आहे, त्याच्या मनातील भावना, त्यांनी जे मोमेंट म्हणजे एकदम छान आनंदमय अविस्मरणीय क्षण त्या गावी घालवले होते, तर ते त्यांनी त्याच्या भावना या पत्रा थ्रू कोणाला कळवला, त्याच्या मामीला, त्याच्या मामाला आणि त्याच्या पूर्ण आजी आजोबांना वगैरे त्यांनी आपल्या म्हणजे मामाला पत्र लिहून आपल्या भावना कळाल्या. तर तुम्ही पण असं उन्हाळ्याच्या सुट्ट्यात वगैरे गेलेल्या असाल तर तुम्ही पण जे काही तुम्ही ॲडव्हेंचर केलं असेल, जे काही एन्जॉय केलं असेल, ते पण तुम्ही काय करा, एका नोटबुकमध्ये ते लिहून ठेवायचं आणि तुम्ही पण अशा प्रकारचं पत्र लिहिण्याचा प्रयत्न करा. तर आपण काय पाहिलं, ह्या पत्राचं एक्सप्लेनेशन पाहिलं की रामनने कशा प्रकारे आपल्या मामाला पत्र पाठवलेलं आहे.